मित्रांनो, इकडे या साईडला बघत असाल तुम्ही, सुंदर असा बैल गुलालाचा रंगला आहे. आणि कोणती गाडी झाली आपण विचारूया. तुमचं नाव सांगा ना, पहिल्यांदा आपली मुलाखत होते. माझं नाव आहे विघ्नेश बोराडे आणि हा बैल रुद्रा राजू पाटील घेसर या नावाने पळतो. बरोबर. आणि आज कोणती गाडी झाली आपली? आज आपली गाडी झाली तेजा होता आणि जंगली होता. आपली शर्यत मैत्रीपूर्ण झाली पूर्ण. बरोबर. म्हणजे इथं मैदानात जमली का बॅनरवर जमली? बॅनरवर जमलेली, एक एक बैल सांगून जमलेली. आता कोणाकोणाची गाडी जमली होती? एक एक बैल सांगून. राजा आणि तेजाची एक एक बैल सांगून जमली होती गाडी. एक एक बैल सांगून. आता तुमच्या सोबत कोण पळाला? आमच्या सोबत कर्जतचा सरकार पळाला. सरकार आणि राजा पळाला. बरोबर. आणि कशी काय, म्हणजे नियोजन कसं काय केलं हीच जोडी पळवा? नियोजन चालू होतं 2-3 बैलांसोबत, पण पंकज ड्रायव्हरचा आणि आमचे कोणचे मित्र आहेत त्यांनी आपल्याला पैरा करून दिला. बरोबर. म्हणजे कुठेतरी आपल्याला गुलालामध्ये ठेवण्यामागे काहीतरी लोक आपल्यासाठी मेहनत घेतात. काय बोलाल त्यांच्याविषयी? म्हणजे आपली फॅन फॅमिली म्हणजे चांगलीच आहे. आपण ज्यांच्यासोबत पळतो ते आपल्याशी लई चांगले राहतात आणि आपल्या पैऱ्याबद्दल पण आपण म्हणजे असे जे पैरे करतो सगळे मैत्रीपूर्ण करतो आणि आपण त्यांना डबल टिबल पण बैल देतो, ते पण आपल्याला देतात. बरोबर. आणि म्हणजे असे घरचे संबंध होऊन जातात आमचे, ज्यांच्याशी पैरे होते त्यांच्याशी. आणि एखाद्या वेळेला समजावं, आता तुम्ही आज ज्या गाडीला हरवले, मग उद्या त्यांना पण पैरा देणार का? हा, जे ते मागतात तर आम्ही देतो. आम्ही जर त्यांनी आम्हाला टाकलं आम्ही पण मागतो, आम्ही त्यांना टाकलं तर तेही मागलं तर तुम्ही पण देता. हा. बरोबर. आता राजाची माहिती द्या ना मला पूर्ण, कसं काय असतं नियोजन? राजाचं नियोजन आता आपला दादा करतो. आपली पोरं म्हणजे ग्रुपमध्ये चर्चा असते, मग होतो कोणता बैल घालायचा, कोणत्या साईडनं पळायचा ते. बरोबर. आता गाडी कोणत्या नावाने पळते राजाची? गाडी रुद्रा राजू पाटील घेसर या नावानेच पळते. या नावाने गाडी पळते. आणि दाती पूर्ण आहे का? किती वय? हा, 6 जाते. 6 दाती आहे ना, म्हणजे अजून कर्जात लावायचं. हा, करतात. आणि कधी दावणीला कधी आलाय? किती वर्ष याला पळतोय? दावणीला येऊन 2-3 वर्ष झाले. 2-3 वर्ष झाली दावणीला पळतोय. आणि म्हणजे दुसऱ्यामध्ये चौशामध्ये होता आणला तेव्हा? 14 मध्ये होता. 14 मध्ये होता, म्हणजे 2 वर्ष झाली तो पळतोय पळतोय. आपला. आणि पुढे पण पळेल काय वाटतं? पुढे पण पळेल. हाणला तेव्हापासून चांगलाच पळतोय बैल, फक्त जरा काय. बरोबर आहे. आता थोडीशी मला वाटतं गाडी मी बघितली, तुमची गाडी खूप अंतरात होती असं वाटतं मला. काय वाटतं तुम्हाला? तेवढी फरकात नव्हती, म्हणजे गाडी आपली 19-20 होती. 19-20 पण होती का? चांगली पळाली. चांगली पळाली. आणि ड्रायव्हर कोण आज होता गाडीवर? आज पंकज ड्रायव्हरचा चांदपचा पंकज. कुठेतरी बघा, आता भरपूर सारे ड्रायव्हर नियोजन करतात, कुठेतरी आपल्याला पण वाटतं की त्यांनीच गाडी पळवावं. काय वाटतं? हा, म्हणजे आपण असे फिक्स ड्रायव्हर ठेवतो. 2 आपले, एक सूरज ड्रायव्हर गोरप्याचा, आपला हा दादा पण घरचा ड्रायव्हर होता, स्वतः पहिले आकलायचा, आणि एक पंकज ड्रायव्हर आपले फिक्स ड्रायव्हर आहेत. बरोबर. आता सहकारी म्हणजे साथ कोणाची, काय बोलाल? खंबीर साथ. कारण कुठेतरी आपण ज्या वेळेला मैदानामध्ये जातो तर कोणतरी आपल्या पाठीशी खंबीर उभं पाहिजे. हे आपला एवढा जो ग्रुप आहे तो आपल्या सोबत असतो सगळा. बरोबर. बबल्या ग्रुप घेसर. आणि मग आजचा गुलाल कोणाला समर्पित असेल? कारण कुठेतरी आज मला वाटतं बोनिवलीचं पहिलंच मैदान, आणि पहिल्या मैदानामध्ये तुम्ही पहिलाच गुलाल घेतलाय. काय बोलाल? हे म्हणजे आता राजासाठीच समर्पित करू आपण त्या गुलाल, त्यांनीच घेतलाय त्यासाठीच. बरोबर. आता तो आयोजकांविषयी विचारू, तुम्हाला कसं वाटलं आयोजन? आयोजन चांगलंच आहे आजचं. गाड्या पण सगळ्या होतील, लय भारी आयोजन आहे. बरोबर. कुठेतरी मला वाटतं आता 3 वाजल्यात आणि 3च्या आसपास मला वाटतं 100च्या पुढे गाड्या आता झाल्यात. हो. आणि याच्या पुढे पण नोंदणी चालू केली ते 4ची पण. आता तुमचं राजाचं नियोजन आतापर्यंत काही झालेल्या गाड्या किंवा काही अशा आठवणीच्या काय सांगाल? आठवणीतल्या गाड्या म्हणजे सगळ्याच आठवणीतल्या आपल्या. म्हणजे आपण असं काय नाही की हार झाली मग रडत बसायचं, काही नाराज होऊन बसायचं. आमचा बैल हारला, पळून हारला ना की काय वाटत नाही. बरोबर. म्हणजे बाहेर न जाता काम. पळून हारल्यावर काय वाटत नाही. सीधी गाडी असली तरी काय म्हणजे हे नाही. बरोबर. आता दावणीला कसं काय आलं ती माहिती द्या ना. कोणी निवड केली राजाची? आपण राजाच घेऊया. राजाची निवड आपल्या दादांची होती, राजू दादांची, मामांची आणि केतन दादांची. बरोबर. आणि काही खरेदीविषयी सांगू शकता का तुम्ही? कारण का बरेचसे आता गाडा मालक ते गुपित ठेवतात खरेदी. काय खरेदी म्हणजे आपले मित्रांकडूनच घेतलेला बैल तो. बरोबर. चला, आजचा चांगलासा गुलाल घेतलाय तुमच्या राजाने. आणि राजासोबत कोण पळाला? राजासोबत मुरबाड सरकार आणि राजा. पुढच्या वाटचालीला तुम्हाला शुभेच्छा असतील. धन्यवाद.